आता सगळ्या घडामोडी सविस्तर पाहूयात आणि महत्त्वाची बातमी आहे, भाजपच्या सर्व खासदार, आमदार आणि लोकप्रतिनिधींना मॉकड्रिलमध्ये सहभागी होण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत। मॉकड्रिलमध्ये सामान्य नागरिकांसारखे सहभागी व्हा असं सांगण्यात आलंय। त्याचबरोबर प्रदेशाध्यक्ष, जिल्हाध्यक्षांना सुद्धा सहभागी होण्याच्या सूचना केलेल्या आहेत। दरम्यान स्थानिक प्रशासनाला मदत करण्याचे आदेशही दिले गेले आहेत। माझे सहकारी अक्षय कुडकेलवार या संदर्भातली माहिती देतात। अक्षय, अतिशय महत्त्वाची बातमी म्हणजे सगळे खासदार, आमदार, लोकप्रतिनिधींना मॉकड्रिलमध्ये सहभागी होण्यास सांगितलेलं आहे। या मॉकड्रिलचं नेमकं महत्त्व काय, कोणकोणत्या भागामध्ये केलं जाईल, या संदर्भात काय माहिती मिळते? तृप्ती, या सगळ्या संदर्भात केंद्र सरकारच्या गृह विभागामार्फत 244 ठिकाणं संपूर्ण देशभरामध्ये स्पष्ट करण्यात आलेली आहे, ज्यातली काही ठिकाणं महाराष्ट्रातली देखील आहे। आणि जी मॉकड्रिल उद्या युद्धजन्य परिस्थिती कशी हाताळायची, अशा परिस्थितीमध्ये लोकांनी काय खबरदारी घेतली पाहिजे, या संदर्भातलं मॉकड्रिल संपूर्ण देशभरात घेतलं जात आहे, तसं महाराष्ट्रातही पार पडणार आहे। आणि महाराष्ट्रातले जे काही भारतीय जनता पक्षाचे आमदार, खासदार, पालकमंत्री, मंत्री, लोकप्रतिनिधी जे आहे, या सगळ्यांनी प्रशासनासोबत योग्य समन्वय साधावा। यासोबतच ज्या पद्धतीनं सिव्हिल डिफेन्सचे व्हॉलेंटियर्स यामध्ये सहभागी होतील, तसं तुम्ही देखील सर्वसामान्य नागरिक म्हणून या मॉकड्रिलमध्ये सहभागी व्हा। कुठलाही मंत्रिपदाचा, आमदारकीचा, खासदारकीचा बडेजाव न करता सर्वसामान्यप्रमाणे देशावर जर संकट आलं तर कशा पद्धतीने ते आपण हाताळू शकतो, ह्याचं प्रात्यक्षिक उद्या जे केलं जाणार आहे। यामध्ये सगळ्या ज्या भारतीय जनता पक्षाचे नेते, मंत्री, आमदार, खासदारांनी सहभागी व्हावं, अशा सूचना भारतीय जनता पक्षाच्या वरिष्ठांकडून देण्यात आलेल्या आहेत। त्यानुसार गिरीश महाजन तर राज्यातल्या संपूर्ण या मॉकड्रिलची जबाबदारी आणि त्याची देखरेख गिरीश महाजन यांच्याकडे देण्यात आली असली तरीही प्रत्येक जिल्ह्यामध्ये, ज्या जिल्ह्यामध्ये ज्या टठिकाणी हे मॉकड्रिल होणार आहे, त्या ठिकाणच्या आमदार, खासदारांनी देखील एक सर्वसामान्य स्वयंसेवकाप्रमाणे, नागरी संरक्षण संचालनालयाच्या स्वयंसेवकाप्रमाणे अर्थात किंवा नॅशनल कॅडेट कॉर्प्सच्या एखाद्या सदस्याप्रमाणे या संपूर्ण मॉकड्रिलमध्ये तुम्ही सहभागी व्हा, अशा सूचना देण्यात आलेल्या आहेत। त्यामुळं सगळ्यात महत्त्वाचं आता जी युद्धजन्य परिस्थिती जर आली तर कशा पद्धतीनं त्याला निपटारा करायचा, कशा पद्धतीनं लोकांना धीर द्यायचा, यासाठी आता भारतीय जनता पक्षाने देखील सरकारसोबत, सुरक्षा यंत्रणांसोबत कंबर कसल्याचं आता आपल्याला या सगळ्या माध्यमातून भाजपाच्या वरिष्ठांकडून जे आदेश देण्यात आले, या माध्यमातून स्पष्ट होतं। निश्चित अक्षय, धन्यवाद संपूर्ण सविस्तर माहिती करता।